अंबरनाथमध्ये 12व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये मांजरीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा इमारतीच्या ए विंगमधील 12व्या मजल्यावर हा थरारक प्रसंग घडला। 26 जुलै रोजी सकाळच्या सुमारास इमारतीच्या 12व्या मजल्यावरील डकच्या भिंतीवर वावरत असलेल्या मांजरीला इमारतीमधील एक व्यक्तीने निर्दयीपणे 12व्या मजल्यावरून खाली ढकलून दिले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उंचावरून खाली पडल्यानं मांजरीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ॲक्च्युली पालेगावमध्ये रॉयल फ्लोरा फेज 2 म्हणून बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये एक फ्रेंडली मांजर तिला 12व्या मजल्यावरून ढकलण्यात आलं। ढकलून तिचा जागीच मृत्यू झाला। ठीक आहे। आणि ती मांजर मेन म्हणजे स्टेरलाइज्ड होती। तिला त्याच बिल्डिंगच्या एका व्यक्तीने तिला स्टेरलाइज केलेलं होतं आणि ती फ्रेंडली होती। तिकडच्या लहान मुलांसोबत खेळायची, तिकडच्या माणसांसोबत ती येऊन जाऊन असायची। इवन तिकडची काही माणसं तिला फीड पण करायचे। आणि सडनली काल सकाळी सुमारे 5 वाजताच्या आसपास त्या मांजरीला जस्ट एका ह्याच्यावर बसलेली होती, कडप्प्यावरती, विंगच्या कडप्प्यावर बसलेली होती आणि तिला तो माणूस आला आणि जस्ट त्याने ढकललं, जस्ट लाईक ती काहीच नाहीये, एक लाईक थिंग आहे, तिला ढकलून दिलं, तिचा बिचारीचा जागीच मृत्यू झाला। लिटरली ही गोष्ट आहे ना पालेगाव मध्ये, पूर्ण अंबरनाथ मध्ये जास्त प्रमाणात घडते। काल मांजरीचं झालं, असं सदान कदा कुत्र्यासोबत, मांजरीसोबत, बाकीच्या प्राण्यांसोबत चालूच आहे। आणि मेन म्हणजे इकडे कसं चालू आहे ना की प्राण्यांना जे फीड करतात, ॲनिमल ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, त्यांना पण अंबरनाथ मध्ये सगळीकडे हॅरॅसमेंट चालू आहे। आणि याच्यासाठी आम्ही सगळीकडे आवाज उचलतोय, पोलीस स्टेशनमध्ये, एएमसी मध्ये, सगळीकडे जिथे आम्हाला प्रयत्न चालू, म्हणजे जिथे जमेल आम्हाला आम्ही तिकडे प्रयत्न करतोय। पण प्राण्यांसाठी आम्ही लढतोय, म्हणून आमच्या बाजूने कोणी उभं राहत नाहीये आणि आम्ही आमच्या परीने भरपूर प्रयत्न करतोय। आणि आमचं माणसांना एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला माणसांना जगण्याचा अधिकार आहे तर तोच अधिकार प्राण्यांना आहे, सगळ्यांना आहे। आणि माणसाने ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की निसर्गामध्ये पहिला अधिकार प्राण्यांचा आहे, त्याच्यानंतर माणसांचा आहे। तुम्हाला राहायची जागा आहे, तुम्हाला सगळं आहे। त्या प्राण्यांना काय पाहिजे? जास्तीत जास्त छोटासा कोपरा, ते फक्त कोपरा मागतात तुमच्याकडून, अजून काही मागत आहे, जस्ट एक कोपऱ्याला तुमचं काही नुकसान होत नाहीये। तर आमचं जेवढे पण आम्ही ॲनिमल ॲक्टिव्हिटीस्ट आहोत, आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही प्राणी, कुत्रा, मांजर, जे काही तुमच्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना फक्त शांततेत राहू द्या, तर तुम्हाला काही त्रास देणार नाहीये। आणि जे फीड करतात, जे फीडर्स आहेत, जे त्यांच्यासाठी लढतात, त्यांनाही तुम्ही हॅरॅस करू शकत नाही, हे इल्लीगल आहे। कोर्टाने, न्यायाने आम्हाला सांगितलेलं आहे, फीडर्स फीड करू शकतात, स्वच्छता पाळून सगळं फीड करू शकतात, ते प्राण्यांना तिकडे ठेवू शकतात, त्यांना राहण्यासाठी। AWBIच्या नियमानुसार हे लीगली आहे। ठीक आहे, माणसांनी थोडा त्याचा अभ्यास करावा। एक साधी गोष्ट आहे, माणसांच्या बाळाला जर काही झालं तर त्याला लगेच गुन्हा दाखल होतो, त्याला कारवाई केली जाते, त्याला शिक्षा होते। तर मग इकडे पण तो भलेही प्राणी होता तरी पण इकडेही त्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि हे नियमामध्ये नमूद आहे की प्राण्यांना त्रास देणारा, क्रुएल्टी करणारा, काही करणाऱ्याला शिक्षा देणं हे अनिवार्यच आहे। आता फक्त पोलिसांनी FIR लिहून घेतलेली आहे आणि पुढे त्याचा पंचनामा वगैरे करतील आणि पुढची प्रोसिजर ते करतील।